नमस्कार. आपण आज चिकनची बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घरचं फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. लाल तिखट टाकलं, हळद टाकली पाऊण चमचा, मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि आपण इथं 4-5 कांदे छान कुरकुरीत तळून घेतलेले आहे, ते पण टाकणार आहोत. इथे एक 200 ग्रॅम दह्याचं पॅकेट टाकलेलं आहे आणि तळलेला कांदा टाकून आणि छान मिक्स करून घेऊया. आपण चिकनला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. हे बघा, छान बारीक हाताने थोडंसं क्रश करून कांदा बिर्याणीच्या ते चिकनमध्ये टाकून देणार. याच्यामध्ये एक आपण बिर्याणीचं पॅकेट टाकलेलं आहे बघा, आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण याला मॅरिनेट करायसाठी 1 तास ठेवून देऊ. इथं आपण 500 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकले आणि पाण्याला उकळी आली की तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ आपण 70 ते 80% शिजवून घेणार आहोत, पूर्णपणे शिजवून घेणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे बघा. तांदूळ शिजलेला आहे. आता आपण एका चाळणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. एका कुकरमध्ये तेल घेऊत. हे बघा, इथं कुकरमध्ये आपण 2-3 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत. हे बघा, इथं आपण खडे मसाले टाकले. शहाजिरे आहे, तमालपत्र, मोठी विलायची, स्टारफूल आणि चिकन मॅरिनेट केलेलं टाकून दिलेलं आहे. मिक्स करू छान आणि थोडं स्लो गॅसवर त्याला शिजवून घेऊया. बघा, चिकन शिजत आलं की नाही ते सारखं आपण चेक करूया. चिकन शिजलेलं आहे, त्यातला अर्धा आपण काढून ठेवलेला आहे. शिजलेला तांदूळ टाकला, त्यात अर्धं काढून ठेवलेलं चिकन पण टाकून दिलं. त्यात थोडासा कांदा होता, तो पण टाकलेला आहे आपण फ्राय केलेला. बाकीचं बी तांदूळ उरले होते, ते पण टाकून द्यायचे. त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचे आणि तळलेला कांदा आहे तो पण टाकून द्यायचा. तूप सगळीकडे पसरून घेतलं की नाही ते बघितलं आणि कांदा टाकला. जास्त कांदा टाकला नाही, वरून काळं काळं दिसते. आपण काही तर केशरचं दूध वगैरे काही टाकलेलं नाही आहे. ते असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. गॅसवर तवा ठेवला, तो गरम करून घेतला आणि स्लो गॅस करून कुकरची शिट्टी काढून आपण त्याला अर्धा तास दम देऊया. इथे बिर्याणी रेडी झालेली आहे आपली.